नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? छानच असायला हवं. मैत्रिणींनो, आज आपण संक्रांतीचं हळदी कुंकू आणि त्यात विधवा महिलांना दिले जाणारे स्थान याविषयी आपण बोलणार आहोत. हा खूप बोलण्यासारखा विषय आहे, कारण समाजात जो बदल घडताना आपण बघत आहोत तो खूप स्वागतार्ह आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सर्वीकडे हळदी कुंकू हा कार्यक्रम केला जातो, घेतला जातो. त्यात घरगुती कार्यक्रम असतात, सार्वजनिक कार्यक्रम असतात, मंदिरांमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम ठेवले जातं. राजकीय नेतेसुद्धा याचा फायदा घेऊन सर्व महिलांशी संपर्क साधण्याच्या हेतूने हळदी कुंकू कार्यक्रम त्यांच्या स्वखर्चाने ठेवतात. त्याचप्रमाणे सोसायट्यांमध्ये किंवा चाळीमध्ये सुद्धा सार्वजनिक रीतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे किंवा केला जातो. हे खूप छान आहे, कारण सगळ्यांनी या निमित्ताने एकत्र येणे हा एक प्रकारचं गेट टुगेदरच आता होत आहे. आणि त्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात किंवा घरी कार्यक्रम असला तर घरी जातात. पण त्यात सवाष्ण महिलांनाच आमंत्रण दिले जात होते. पण आता आजकाल तसं राहिलेलं नाही. सर्वांना विधवा महिलेलासुद्धा तिळगुळ कार्यक्रमाला या, हळदी कुंकू कार्यक्रमाला या म्हणून बोलवले जाते. आपण एक घरगुती कार्यक्रमाचा विषय बाजूला ठेवू, परंतु सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सोसायट्यांमध्ये जे हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो त्या ठिकाणी सर्व महिला, एक महिला आहे ती सधवा आहे का विधवा आहे हे बघणे आता गरजेचे वाटत नाही आणि ते वाटायलाही नको आहे. आताच परवा म्हणजे 22 जानेवारीला आमच्या सोसायटीत संक्रांतीचा हळदी कुंकू आयोजित केलं होतं. त्या दिवशी 2 कार्यक्रम झाले. सकाळी आपला माघे उत्सव म्हणजे तिळकुंद चतुर्थीचा गणेश जन्माचा उत्सवही साजरा झाला. छानपैकी पूजा, आरती, त्याच्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटण्यात आला आणि संध्याकाळी संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. त्यानंतर हरिपाठही ठेवला. तर संपूर्ण दिवस हा आमचा सगळ्यांचा खूप छान एकत्रपणे गेला. तर हळदी कुंकवाच्या वेळी नुसतं हळदी कुंकू न ठेवता सगळ्या जमेपर्यंत आम्ही छान छान वेगवेगळे खेळ खेळलो. त्यात अगदी 15-16 वर्षाच्या मुलींपासून ते 82-84 वर्षाच्या आजींपर्यंत सहभाग घेतला. प्रत्येकीला जे त्यांच्यात गुण आहेत, कोणी छान छान उखाणे घेतले, कोणी कविता म्हटल्या, कोणी मारुती स्तोत्र म्हटले, आणखीन कोणी मिमिक्री केली. अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलागुणांना ह्या निमित्ताने वाव मिळत जातो आणि त्या दिवशी ह्या सगळ्यांनी साजरं केलं. तर हा मुख्य विषय असा आहे की त्या दिवशी आमच्यामध्येही काही विधवा महिला होत्या. पण त्या आधी म्हणत होत्या की नको, आम्हाला काही हळदी कुंकू लावू नका, कारण त्या एका बाजूला अशा म्हणजे बसताना दिसल्या. पण आम्ही सगळ्यांनी त्यांना खेळामध्येही सामील करून घेतलं की नाही, तुम्ही पण आलं पाहिजे, खेळलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू देताना आमच्या सर्व महिलांनी सांगितलं की नाही, आपण लग्नाच्या आधी हळदी कुंकू लावतो की नाही, मग आता आपण का नाही लावायचं, हा आपला एक सन्मान आहे. आणि त्या दृष्टीने त्यांना सगळ्यांनी हळदी कुंकू दिलं, वाण दिलं. हा समाजात झालेला बदल फार स्वागतार्थ आहे. कारण पूर्वीच्या काळी विधवा महिलांना एक खूप अशी अपमानक अशी वागणूक दिली जात होती आणि त्यांना वेगळं वाळीत टाकलं जात होतं. त्यांनी कुठल्या संमेलनाला यायचं नाही, त्यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला यायचं नाही, त्यांनी वारशाला यायचं नाही किंवा एखादा चांगला काही शुभकार्य असेल त्यावेळेस त्यांनी तिथे त्यांना येऊ दिलं जात नव्हतं. तर हा एक त्यांच्यावर होणारा अन्याय होतो. कारण कोणाचा पार्टनर जाणे हे काही त्यांच्या व्यक्तीच्या हातात नसतं ना, कारण प्रत्येकाचं जीवन कुठपर्यंत आहे हे कोणाला माहीत नसतं. मग राहिलेल्या व्यक्तीचा काय गुन्हा, त्यांनी समाजात व्यवस्थितपणे वागायचं की नाही, त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घ्यायचा की नाही, हा एक फार मोठा प्रश्न असायचा. पण आता हा प्रश्न असा राहिला नाही. त्या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित केले जातं, त्यांनासुद्धा तेवढ्याच मानसन्मानाने सामील करून घेतलं जातं. तर त्यामुळे त्या महिलांना खूप आनंद झाला. आमच्यातल्या तर एका ताईने त्यांचं मनोगत त्यांच्या चॅनलवर सुद्धा व्यक्त केलं आहे की त्यांना आधी कशी वागणूक मिळत होती आणि आता हा बदल पाहून त्यांना किती आनंद झाला. तर मैत्रिणींनो, आपण सगळ्यांनी या अशा झालेल्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे आणि आपल्यासुद्धा सोसायट्यांमधून किंवा आपण जिथे राहतो तिथे असे प्रकारचे कार्यक्रम घेऊन सगळ्यांना त्या आनंदात सामील करून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला हा झालेला बदल किंवा आपण सर्वांना सामावून घेत असतो, तर अशा प्रकारचा हा बदल जर तुम्हाला आवडला असेल
तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये हो, तुमच्या एरियात अशा प्रकारचं कार्यक्रम होत असतील तर ते पण कळवा. आणि अशा ह्या आनंदी कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हा. सगळ्यांनी छान छान नटून थटून या, म्हणजे आपल्यालाही एक स्वतःला एक वेगळेपणा वाटतो. आपणही एक आपल्याला काय म्हणतात त्या दिवशी छानपैकी आपण स्वतःला बघत असतो. आणि नेहमी अशा प्रकारचं राहणं, एकत्र जाणं, मिसळणं समाजात एक सुदृढ समाजाचं, सुदृढ आरोग्याचं लक्षण आहे. तर सगळ्यांनी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आपले स्नेह संबंध असेच सुदृढ होऊ द्या. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण अशा प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारचे एकमेकांना सहाय्य करून महिलांना पुढे नेलं पाहिजे, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. ह्या संक्रांतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.